मी कराड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केल्याची महत्वपूर्ण माहिती मिळाली. देशमुख दोषारोपपत्र आज दाखल झाले. असं पत्र माहिती कोर्टात मला दावा नाही. केलाय CID. हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. 1500 पानाचं तुमच्या म्हणण्यावर दोषारोपपत्र करणार दाखल नाही. नाही, 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केले. मग त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. ओके, नाही नाही, त्यांच्यात असं दोषारोपपत्राचे हायलाईट येतात. मला कशी माहित असेल? ती गृहमंत्रालयाच माहिती असेल. तर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने वेळोवेळी उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं आता मला तर साधारणपणे- वाटतं तो विषय मागे पडलाय. नाही. पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. नाही. अजिबात तो विषय 107 आता एक पोलीस मी अधिकारी आणि तुमच्या पुढे कर्मचाऱ्यांनी- थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. हा. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये. अगदी. झाला नाही का? हो. झाला ना. झालाय ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले. तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारता? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? बरोबर असे आहे. अनेक घटना. काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं, चाकूचा हल्ला करून. त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने. बरोबर. हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत. आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू.